नमस्कार मित्रांनो, ज्यांनी बी-एडला नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे यासाठी यावर्षी फॉर्म भरला होता, जो की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्याची तारीख होती आणि 15 फेब्रुवारी ही त्याची लास्ट डेट होती. तर त्यांची एक्झाम तुम्हाला माहीत आहे की दरवेळेस महाराष्ट्र सरकार ही मार्चमध्ये तुमची एक्झाम घेत असतं. तर यावर्षी तुमची एक्झाम 4 मार्च, 5 मार्च आणि 6 मार्च या तारखांना होणार आहे. तर त्यासाठी जे तुमचं हॉल तिकीट आहे ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं की तुम्हाला गुगल क्रोम या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये जाऊन ही वेबसाईट तिथं टाकून घ्यायची आहे. http://cetcel.mahacet.org/2024 असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट दिसते त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. याच्यावर गेल्यानंतर तर ही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथे दिसेल. तर इथं तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते इथं नवीन अनाउन्समेंट करत असतं आणि ते तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. आणि जर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला हा 3 नंबरचा जो ऑप्शन दिसतोय MHMCET 2024 याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी माझा ईमेल आय डी टाकून घेतो आणि तुम्हाला जो तुमचा अकाउंट क्रिएट करताना जो तुमचा पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला ही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथं तुमचं नाव दिसेल. इथं बघू शकता की तुम्ही ज्यावेळेस CETचा फॉर्म भरला त्यावेळेस हे 3 ऑप्शन ऑन होते. आता तुमच्यासाठी 4था ऑप्शन जो आहे हॉल तिकीट ऑन झालेला आहे. तर आता तुम्हाला त्या हॉल तिकीटवर जायचं आहे. हॉल तिकीटवर गेल्यानंतर इथं खाली MAH B.Ed जनरल अँड स्पेशल B.Ed इलेक्ट्रिक CET 2024 याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड ॲडमिट कार्ड याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन दिसेल. तर तुमचा इथे ॲप्लिकेशन नंबर, इथं तुमचं नाव आलेलं आहे आणि त्याच्यासमोर डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. तर डाउनलोडमध्ये जाऊन तुम्हाला ते PDF डाउनलोड करायचे आहे. PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी आलेलं आहे. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं की तुम्हाला तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता की तुमची CETची जी एक्झाम आहे त्याची डेट तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. तर इथं 5 मार्च ही माझी एक्झामची तारीख आहे. इथं बरीच इन्फॉर्मेशन आहेत. इथं तुमच्या पेपरचं टायमिंग दिलेलं आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत इथं उपस्थित राहायचं आहे. तसेच तुमचा पेपर इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांमध्ये होणार आहे. तर यावर्षीचा पेपर ह्या 3 तारखांमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये 4 मार्च, 5 मार्च आणि 6 मार्च हे 3 दिवस हा पेपर होणार आहे. आणि एका दिवसात त्याचे 3 पेपर्स म्हणजे 3 सेशन्स होणार आहेत. म्हणजे एकूण 3 दिवसांमध्ये तुमचे B.Edचे 9 पेपर्स होणार आहेत. आणि प्रत्येक पेपरचा क्वेश्चनचा पॅटर्न हा वेगळा असणार आहे आणि काही क्वेश्चन कदाचित रिपीट होण्याची शक्यता असते. तर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स पण तिथं बघू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे की B.Edची एक्झाम ही जास्त अवघड नसते. तर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघितलं तर तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो. इथं तुमचं CET एक्झाम सेंटर दिलेलं आहे की तुमची एक्झाम कुठं होणार आहे. इथं तुम्हाला तुमचा कलर फोटो लावायचा असतो. तुमची ज्यावेळेस एक्झाम आहे त्यावेळेस तुम्ही इथं तुमचा फोटो लावू शकता. तसेच त्यावेळेस तुमची सिग्नेचर तुम्हाला इथे करायची आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, जर तुमच्या नावामध्ये, फोटोमध्ये, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थमध्ये आणि जेंडरमध्ये जर काही चुका असतील तर तुम्हाला हा अंडरटेकिंग फॉर्म भरायचा आहे. तर त्यासाठी ही लिंक दिलेली आहे. तसंच खाली गेल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की CET एक्झामला जाण्यासाठी तुम्ही किती वाजेपर्यंत तुम्ही तिथं उपस्थित राहायला पाहिजे. तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहेत. तुम्हाला पेन कोणता घेऊन जायचा आहे. तुमचा डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तर असे बरेच इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. कदाचित मी याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा बनवेल की तुम्हाला कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी पाळायचे आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट तुम्हाला एक्झामला जाताना तुमच्यासोबत घेऊन जायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या B.Edचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.